परमेश्वराच्या असीम कृपेमुळे राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने अरहम युवा सेवा ग्रुपने नुकतेच अमरावती बडनेरा शहरामध्ये सकाळी घरोघरी वर्तमानपत्र वाटणाऱ्या 182 हॉकर्स वितरकांना कुडकुडत्या थंडीपासून संरक्षण देण्याच्या हेतूने ब्लँकेट अर्पण केले. अरहम युवा सेवा ग्रुप द्वारा अंबापेठ जैन उपाश्रयामध्ये संपन्न झालेल्या मानवतेच्या महाप्रकल्पामध्ये अमरावती वृत्तपत्र वितरक व सहवितरक संघटनेचे अध्यक्ष सुमित इंगोले, सचिव किरण काळे, उपाध्यक्ष सुनील वेळुकर, सहसचिव किशोर निकम, कोषाध्यक्ष सुरेश अनासानी, सहकोषाध्यक्ष प्रकाश नांदुरकर, संघटन सचिव मनोज शुक्ला, देवेंद्र तिवारी, प्रसिद्धी प्रमुख नितीन धोटे, विनोद चौधरी, कार्यकारी सदस्य मनोज गवडी, तुषार मसतकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अरहम सेवकांद्वारा नमस्कार महामंत्र, महाप्रभावक श्री उवसग्गहर स्तोत्र व अरहम स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रस्तावनेमध्ये अरहम ग्रुपच्या PRO सुश्री दीपिका दामानी यांनी सांगितले की 12 महिने दररोज सकाळी घरोघरी पेपर वाटण्याच्या आपल्या सेवेला नमन आहे. परम गुरुदेवांद्वारा स्थापित अरहम युवा सेवा ग्रुप याच वर्तमानपत्राची रद्दी घरोघरी जाऊन संकलन करत मानवतेचे कार्य करीत आहे. आज आम्हाला आपले अध्यक्ष सुमित इंगोले व सचिन सोनवणे यांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचा योग आला आहे. हे आमचे सौभाग्य आहे. अध्यक्ष सुमित इंगोले यांनी सांगितले की घरोघरी पेपर वाटणाऱ्यांच्या कष्टाचा अरहम युवा सेवा ग्रुपने आदर केला. आपल्या मानवतेला हृदयापासून साष्टांग दंडवत आहे. समाजामध्ये अशी खूप कमी लोक आहेत ज्यांचं लक्ष आमच्याकडे जातं. अशात अरहम ग्रुपचे प्रेरक परम गुरुदेव यांची दीर्घदृष्टी आमच्याकडे गेली. गुरुदेवांना आमचे वंदन आहे. नंतर अरहम सेवकांकडून वर्तमानपत्र वाटणाऱ्या सर्व हॉकर्स वितरकांना ब्लँकेट अर्पण केले गेले. यामध्ये कितीतरी जण असे आहेत सकाळी घरोघरी जाऊन पेपर वाटून त्यांच्या मिळकतीतून आपली उपजीविका चालवतात. कितीतरी मुलं युवक त्या मिळालेल्या पैशातून आपलं पुढील शिक्षण पूर्ण करतात. हवामान कोणतेही असू दे, दररोज सकाळी लवकर उठून पेपर पोहोचवण्याच्या त्यांच्या परिश्रमाला अरहम सेवकांचा प्रणाम आहे. यावेळी अरहम सेवा ग्रुप द्वारा अनंत अरहम आहार अंतर्गत सर्वांना मिठाई, गरमागरम कचोरी, सांबार वडीचा नाश्ता दिला गेला. सर्वांच्या चेहऱ्यावर थंडीचे ब्लँकेट मिळाल्यामुळे त्यांच्या स्मित हास्याने सेवेच्या या महाप्रकल्पाचे समापन झाले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.